नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर याची परीक्षा 5 सप्टेंबर रोजी पार पडली होती। याचा जो निकाल आहे तो आज प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर सार्वजनिक आरोग्य विभागाने हे प्रसिद्ध पत्रक आज जाहीर केलं आहे। यामध्ये 5 सप्टेंबरला जी परीक्षा झाली होती आरोग्य अधिकारी गट अ BAMS धारकांसाठी, त्याचा निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यामध्ये त्यांनी परीक्षेचा कट ऑफ असेल, किती कॅन्डिडेट अपियर झाले होते, किती कॅन्डिडेट सिलेक्टेड झाले आहेत, त्यानंतर निवड सूची असेल, वेटिंग लिस्ट असेल इत्यादी महत्त्वपूर्ण PDF त्यांनी morecruitment.mahaarogya.com या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले आहेत। तर या परीक्षेमध्ये अपियर्ड कॅन्डिडेट आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट यांची पण लिस्ट दिलेली आहे। तुमच्या कॅटेगरी वाईज इथे तुम्ही चेक करू शकता। SC कॅटेगरीला टोटल 2861 कॅन्डिडेट होते। त्यानंतर OBC साठी 5229 होते, ओपनला 5273 होते। यामध्ये एकूण 283 जागांसाठी ही परीक्षा पार पडली होती आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट किती आहेत त्यांची पण इथे लिस्ट दिलेली आहे। त्यानंतर ही निवड सूची आहे, ज्या लोकांची निवड झालेली आहे त्यांची पण सूची त्यांनी अपलोड केलेली आहे। यामध्ये टॉपर म्हणजेच हायेस्ट मार्क मिळालेला जो विद्यार्थी आहे तो 170 मार्क्स आहेत आणि 170 मार्क्सचे टॉप 3 लोकांना मिळाले आहेत। 170 मार्क या एक्झाममध्ये स्कोअर करणं पॉसिबल होतं की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। 170 मार्क्स म्हणजेच 85 प्रश्न सॉल्व करण्याजोगे होते, म्हणजेच राईट करण्याजोगे होते की नाही तुम्हाला हे ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांना नक्कीच माहिती आहे। तुम्हाला कुठल्याही कॅन्डिडेटच्या नावावरती डाऊट येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे DM करू शकता आणि त्याबद्दलची माहिती देऊ शकता। त्यानंतर त्यांनी वेटिंग लिस्ट अपलोड केलेली आहे। वेटिंग लिस्ट ही भरपूर मोठी आहे, 450+ पेजेसची आहे। यामध्ये सर्वच कॅन्डिडेटचे मार्क्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत। आयुर्वेदिक पोर्शन असेल, त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम असेल आणि GK असेल, या सर्वांचेच मार्क्स किती कॅन्डिडेटला किती मिळाले ते सर्वच इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे। या सगळ्याच लिस्ट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता। त्यानंतर इथे कट ऑफ मार्क्स दिलेले आहेत। SCचा कट ऑफ हा जनरलसाठी 150 लागलेला आहे, वुमनसाठी 152 लागलेला आहे। त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, म्हणजेच जे कमीत कमी वयाच्या लोकांचे सिलेक्शन झालं आहे त्यांचं इथे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, म्हणजेच 97 मध्ये जन्मलेल्या लोकांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे। SP म्हणजेच स्पोर्ट पर्सन आहे। यामध्ये स्पोर्ट्स पर्सनसाठी कमी मार्क्स झाले आहेत, म्हणजेच 128 वाला SC कॅन्डिडेटचा इथे सिलेक्टेड झाला आहे। त्यानंतर ST साठी आहे 136 जनरल आहे, 138 वुमन आहे। OBC साठी 154 आणि 154 मेल आणि फिमेलसाठी सारखाच लागलेला आहे। EWS साठी 150 आणि 152, ओपनसाठी 158 आणि 160। यामध्ये एक ऑड बाब घडलेली आहे, ती म्हणजेच आतापर्यंत जेवढ्या पण परीक्षा झाल्या आहेत, जेवढ्या पण परीक्षेचे निकाल मी बघितले आहेत, त्यामध्ये प्रत्येकच एक्झाममध्ये वुमनला कमी मार्क्स आहेत मेलपेक्षा, म्हणजेच त्यांचा जो कट ऑफ आहे मेलपेक्षा 3 ते 4 मार्काने कमी आहे। परंतु या एक्झाममध्ये जनरलला 150 परंतु वुमनला 152 लागलेला आहे। इतर एक्झामपेक्षा इथे उलटे झालेलं दिसत आहे। तर सर्वच PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघू शकता। तुमचा स्कोअर किती आहे, ज्यांचं पण सिलेक्शन झालं असेल त्यांनी मला DM करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीड MPHचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।